साहेब, वाईट बातमी. अजून निरंजना वर्मा व सटम यांचा तिच्याशी नक्की संबंध काय? हा व्हिडिओ साहेब, तुम्ही पदयात्रेला गेला होता ना, तेव्हा एका रिपोर्टरने हा व्हिडिओ काढलाय. निलांजना मॅडम मागच्या दरवाजाने घरात घुसल्या होत्या. त्यानंतर बेसमेंट मधलं ते चित्राचं प्रकरण. ते व्हिडिओत काय चाललंय ते कळतंय मला. कोण रिपोर्टर आहे? फोनला आता कुणाकुणाला फोन लावू साहेब? सर्वच चॅनलवरती हीच बातमी सुरू आहे. सर्व लोक प्रश्न विचारतायत, रिपोर्टर्सचे फोन येतात साहेब. कोणाचाही फोन उचलू नकोस. आपल्या सोशल मीडिया टीमची उद्या मीटिंग ठरव, मग ठरवू. तर कसं हलकं हलकं वाटतंय मला. जैतापूरकर जरा लवकरच गेला, पण तुम्ही थांबायला हवं होतं त्यांना, मजा आली असते अजून. नाही ग, तो आपल्यासारखा टाग्या झालेला नाही, कळलं का तुला? त्याला अजून ती सवय नाही ना सगळी. त्याचं कसं अजून ड्युटी करा, वेळेत झोपा, वेळेत होता. आपल्यासारखं थोडीच आहे. समोसाचं आपलं जेवण आहे. जायला. कधी बघा वडे समोसे एवढं. पण अरे आज सॉरी काय तू अचानक काय म्हणजे? काय नाही, मला कळलं एकट्या एकट्याने पार्टी करताय मला सोडून. बोलावलं पण नाहीत ना मला. नाही असं काही ठरवून आम्ही एकटं असं काही नव्हतं. तुझ्याशी मी नंतर बोलते. आधी हिची खबर घेते. काय सीमा? मॅडम माझं काय नाही, मी म्हणाले होते तुम्हाला बोलवा म्हणून. नाही त्याच्याबद्दल नाही ग. काल मी तुला एवढं विचारत होते सारखं, काय प्लॅन आहे मला सांग, काही ठरलंय का मला सांग. नाही सांगितलंस तू. नाही तसं नाहीये मॅडम. ऍक्च्युली मला सरांनी सांगितलं की लपवून ठेव म्हणून. हो ना? छे, काहीतरीच काय. मी कशाला सांगू लपवून ठेव? सिंपल आहे अनुजा. म्हणजे आपल्या आता SOSच्या कोर टीम मध्ये पण मी कोणाला सांगितलं? कोणालाच नाही. सलमानला मी सांगितलं नाही, शोशानाला मी सांगितलं नाही. मगर तर आपल्यात नाहीच आहे. त्यामुळे तुला एकटीलाच मी सांगितलं नाही अशातला अजिबात भाग नाही. आता ह्या दोघांना सांगितलं कारण कळलं. काल मी एवढं डोकं खाजवत होते की वैजयंती कुठे असेल, कुठे ठेवलंय तिला काय. त्यावेळी ती सीमाकडे होती. हो ना? बघितलं मॅडम किती हुशार आहेत. हुशार आहेस. काय झाली पार्टी का चालली अजून? नाही निघतच होतं काय गाडी चल मी समोर. सोडते. नाही गाडी लावली आहे समोर. परत सकाळी येऊन बाईक घ्यायला हिला नाही चालत आहेत ना अशी. ठीक आहे, ग्रेट. मॅडम तुम्ही या ना, ह्यांच्याशी पण भेट होईल. हा तू भेटून ना आली असतं. नाही नको, नंतर कधीतरी भेटू. ठीक आहे, चला. आय एम प्राऊड ऑफ यू बोथ. थँक्यू. थँक्यू मॅडम. ग्रेट जॉब या. जय हिंद मॅडम. थँक्यू. जय हिंद. गुड नाईट. मला तर काहीच कळत नाही साहेब, हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला. त्यांनीच हा व्हिडिओ व्हायरल केला नसेल ना? ती कशी करेल? तिच्याकडे फोन नाही, त्याकडे पैसे नाही. पर जिथे लपली तिथून बाहेर पडली तर जीव जाईल तिचा, अशी परिस्थिती आहे. मग विजय भोसले? नाही, तो असा लपून वार करणारा माणूस नाही. मग आपल्या अपोजिशन मधलं कोणी? एवढी हिंमत नाही रे कोणाची. रेफरी? मला केलेली शिक्षा आहे.
सुरुवात झाली विक्रम. आग लावली गेली आणि आता ही आग ते विझू देणार नाहीत. या बाजूवाल्यांचं रिनोव्हेशन चालू झाल्यापासून नुसतं कबाड करून ठेवलंय आमच्या इथे. काय झालं सर, काय राहिलंय का? आजपर्यंत आपण इतके मिशन केले. मिशनची सगळी इन्फॉर्मेशन कुणाकुणाला माहिती होती? मला, तुला, संजयला, अनुजाला. पण आज जेव्हा आपण मिशन केलं तेव्हा मिशनची इन्फॉर्मेशन कोणाकडे होती? माझ्याकडे, तुझ्याकडे, संजयकडे. बस. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की नाही, मला आत्ता काहीच म्हणायचं नाही. जेव्हा म्हणायचं तेव्हा म्हणेल. मला आत्ता एवढंच आठवतंय अनुजाचं एक वाक्य, विजय गद्दार आपल्यातच आहे. ज्या ज्या पोर्टल्सवर हे लीक झालंय तिथली प्रायव्हसी सेटिंग्स बदला, कमेंट सेक्शन बंद करून टाका. पण मग लोक म्हणतील तुम्ही घाबरलात. लोक आपल्या ओळखीच्या लोकांना टॅग करतात कमेंट्समध्ये, मग रीच वाढतो. त्याचं काय करणार आहात तुम्ही? घेताय जबाबदारी? पाठव. तुम्ही दोघं जरा आत बसा, तेवढं करून घ्या. बस. कोणी केलं? रेफरीची माणसं? अजूनही काही केलं? नशीबवानेच थोडक्यात निभावलंय. थोडक्यात हे फक्त चेहऱ्यावरचे मार्क्स. रॉबिन, हेच रेफरीचं रेड कार्ड आहे. ही माणसं काहीही करू शकली असती, फक्त मारण्यावर थांबली. म्हणून म्हटलं नशीबवानेच थोडक्यात निभावलं. मला नाही करायचं हे काम. आय वॉन्ट टू क्विट. आय डोंट वॉन्ट टू डू दिस. ज्या दिवशी माझ्याकडे आली होतीस त्या दिवशी यू न्यू दिस वॉज अ वन वे. आता मी काय करू? एकच मार्ग आहे, रेफरीची मर्जी मिळवायची, पुन्हा ते रेड कार्ड परत घ्यायला लावायचं आणि या गेम मधली आपली एक लाईफ परत मिळवायची. माझी काय चूक आहे या सगळं? मी तुमच्या माणसांना सांगत होते ती बाई कोर्टात जाणार आहे का मला सांगा, नाही तर तिला जाऊ देऊ नका कोर्टात. माझी काय चूक आहे? रॉबिन, या सगळ्यातून मिळणारे प्रिव्हिलेजेस, पैसा, फायदा, या सगळ्यात आपण वाटेकरी होतो की नाही? मग आता शिक्षेतही वाटेकरी असायला हवं. म्हणजे तुम्हाला पण रेफरीने? ऑफकोर्स. मारण्याच्या पद्धती वेगळ्या असतात रॉबिन. तुझ्यावर फिजिकली वार झाले, माझ्या पॉलिटिकल इमेजवर वार झाले. आलो आलो आलो. हाय. एक मिनिट, तुझं काय नाव शर्मिलाने आमच्या रेशन कार्डावर घातलंय काय? काय आहे? बोलला आले आले कुचकट बोलला. नाही कुचकड. एक मिनिट, शर्मिला देवळात गेली आहे. थांब थांब, तिची कुठली अपॉइंटमेंट आहे का ज्यासाठी तू आलीस आणि ही देवळात गेली आहे? नाही, कसलीच अपॉइंटमेंट नाही. मग तू कशाला आली आहेस? माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले. ए, बॉयफ्रेंडला भेटायला आली आहे? बाई ऐक माझं, मी खूप घाईत आहे, मला खूप काम येतात. प्लीज. शर्मिला नाही आहे का घरी? मी सांगतोय ना तुला. म्हणूनच आले. सावटच आहे हा? असं आहे. अच्छा. हा. ना, फर्स्ट थिंग फर्स्ट, हे बघा आधी. निरंजना वर्मा व सटम यांचा तिच्याशी नक्की संबंध काय? आणि निरंजना मॅडमचा मॅटर आउट कसं झाला? स्ट्रेंज ना. ही क्लिप तुला कुठे मिळाली? आज सकाळी एका न्यूज पोर्टलवर सापडली.
ते बरं झालं मी सेव्ह करून ठेवली, नाही तर आता दाखवता नसती आली, कारण आत्ता ती सगळीकडून डिलीट झाली. जोलाड आहे काहीतरी. साटम साहेबांना कळवायला हवं. जैन मॅडम. हो हो निघतोच आहे मॅडम, पोहोचतो मी. हो एक 5 मिनिटात येतो मॅडम. हो मला निघायला हवं. चाललंयस? हो हो म्हणजे काय, मला त्या जॉईंट सीपी आहेत ना नवीन भारती म्हणून, त्यांना भेटायला जायचं. अर्जंट आहे जरा प्लीज. माझ्या बॉयफ्रेंडला भेटायला आले होते पण तो चालला आता. नाही नाही चूक तुझी आहे. बॉयफ्रेंडला भेटायला आलीस ना, मग बॉयफ्रेंड सारखं बोलायचं ना. बोलतेस कोणासारखं, पोलीसवाल्यासारखं बोलतेस, काहीतरी वेगळंच काहीतरी. आता टाइम अप, आता बाय. महत्वाचं राहील. बाय. या. मॅडम तुम्ही तर म्हणाला होतात की इथे चहा मिळत नाही. हो पण आज स्पेशली मागवलंय तुमच्यासाठी. का हो? कॉंग्रॅच्युलेशन्स भोसले. फक्त फायद्याची केस अगदी ब्रिलियंटली हँडल केली तुम्ही. आणि मला माहिती आहे तुमच्यावर किती प्रेशर होतं ते. नशीब जोरात होतं मॅडम. अवघड आहे तुमचं भोसले. का हो? इथे लोक स्वतः न केलेल्या कामाचंही क्रेडिट घ्यायला बघतात. तुम्ही निदान केलेल्या कामाचं तरी घ्या. एवढा नम्रपणाही चांगला नाही. तुम्ही पहिले आहात मॅडम ज्या मला नम्र म्हणताय. माझं बोलायला काही चुकलं का? म्हणजे नम्रपणाचं आ वाढणं बरं नाही असं म्हणायला हवं होतं का मी? चालेल. भोसले इथेच थांबू नका. हे फक्त फायद्याचं जर का सगळं खरं असेल ना, तर त्याच्या खोलात शिरा आणि ही कीड मुळापासून काढून टाका. काय झालं? विषय असा आहे ना मॅडम, सैनिक कायमच प्राणपणानं लढतो. फक्त त्याला सेनापतीच्या बॅकिंगची गरज असते. या खुर्चीत जी कोणी व्यक्ती बसली होती तिच्याकडून मला बॅकिंग कधीच नाही मिळालं, फक्त बॅकलॅश मिळाला. पहिल्यांदा या खुर्चीत बसलेली व्यक्ती मला फक्त लढा असं म्हणते. आता बघा भोसले कसा लढणार. काय झालं मॅडम? खाकी वर्दीत असलात तरी कविमानाचे आहात तुम्ही. एक काम करा, इथून रिटायर झालात ना की कविता वगैरे करा. अजून काय बोलायचं होतं मॅडम? नाही झालं माझं बोलून. अच्छा म्हणजे फक्त अभिनंदन करण्यासाठी मला बोलवलं होतं? हो का? नाही या केबिन मध्ये जनरली आल्यावर अभिनंदन लांबच, एवढंच घडत नाही. मला खूप काय कळलं. निघा. येतो मॅडम. भोसले येस मॅडम. जरा कमी बोला, काम जास्त करा. जैन मॅडम. जय हिंद. मी 20 मिनिटात पोचते, पण तू न विसरता इकोच्या नोट्स आण. हा येस, कॅन्टीनला भेटू आपण. हो हा बाय. हे काय गेल्या गेल्या कॅन्टीनला जाणार? आनंद आहे म्हणजे तू तिथे अरबट सरबट खाणार. हे बघ सानिया, उन्हाळ्याचे दिवस आहेत. मी छान डब्यामध्ये लाल माठाची भाजी दिली तुझ्या आवडीची, वालाचं बिरडं केलंय, ताक दिलंय भरून. ते सगळं संपून घरी यायचंय. ओके? हो हो आई, रिलॅक्स. हा. हा बरं मी निघू का? उशीर होतो. हो जा. बाय बाय बाय. अगं संध्याकाळचा प्लॅन नक्की आहे ना? येणारच ना तू? हो हो. हा बघा, नाही तर मध्येच म्हणशील माझा अभ्यास आहे. नाही, जेवण डिनर डन. हा बाय बाय बाय. आई काय राहिलं आता? हे महेंद्र बाबा, बाबा पटकन ये. अरे दरवाज्यात काय असे ट्रॅफिक जाम करून बसलात? तू काय हे बघ आधी. काय झालंय? अगं हे दादा नक्की काय मॅटर आहे? काय झालं सर? अहो ते कालपासून फक्त फायद्यापूर जाताच येत नाही. ते 404 एरर दाखवते. कारण त्यांचं ऑपरेशन आता बंद झालं. साहेब आपल्या प्लॅनचं काय? नाही म्हणजे आपलं ठरलंय ना की म्हणजे मी गेम खेळणार, मग ते लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करणार, मग त्यांना म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला कळणार.
विषय असं झाला ना, आम्ही जे काय ऑपरेशन केलं फक्त फायद्याच्या ऑफिसमध्ये, त्यानंतर त्या गुहेचे दरवाजे आत्ता तरी काही काळासाठी बंद झालेत. हा विचार माझ्या डोक्यात आला होता, पण आता काय सगळा ओपन मध्ये गेम झाला. अहो मग साहेब तुम्ही काहीतरी करा ना. मी काय करणार? अहो करा ना सुरू ते ॲप. म्हणजे असं पैशासाठी नको, पण मला पण वाटतं ना माझा भाऊ भेटावा. अरे मी एक साधा इन्स्पेक्टर आहे, त्यांना कोर्टाची नोटीस आली आहे. मग आता मग आता काय नाही, आता काही दिवस गप्पा बसावं लागणार, थांबावं लागणार. सर, मॅटर झालाय. मला सानियाचा फोन आला होता. हा बरोबर तीच बिल्डिंग, 3rd फ्लोअरला या BV. हो सर, फॉरेन्सिक वाले खाली आले, 2 मिनिटात वर येतो. कधी झालंय? सर नाही माहिती, मी आत्ता दरवाजा उघडला. सकाळपासून? नाही, मी सकाळी उघडला होता पेपर आणि दूध घेण्यासाठी, पण सकाळी झोपेत होतो त्यामुळे दरवाजाकडे काही बघितलंच नाही. सरळ खालचा पेपर आणि दूध उचललं आणि गेलो आत. सर हे काय नेमकं, ब्लड आहे का? आता कुठल्याही कन्क्लुजनवर येऊन चालणार नाही, फॉरेन्सिक वाले येतात. या कांबळे या. कलेक्ट करा सॅम्पल, पाठवा. हो. किती वेळात येईल रिझल्ट? 2 तास. 1 तास आहे तुमच्याकडे. घाई करा जरा, घाई करा जरा. करतो. व्हॉट अ प्लेझेंट सरप्राईज. कशी आहेस? मला वेळ नाहीये आणि गप्पा मारायला हे काय कट्टा नाहीये. ईडी घ्यायला आले होते. बाय मॅडम. मॅडम, व्हॉट हॅपन टू बेब्स? कसं आहे, जोपर्यंत मैत्री होती तोपर्यंत बेब्स. आता मॅडमच ठीक आहे. माझ्या बाजूने मैत्रीच होती, आता ही मैत्रीच आहे. स्पेशल स्क्वॉड मधली सगळ्यात जवळची मैत्रीण असतो माझ्या. कोणाबरोबर दारू प्यायला नाही बसले आम्ही कधी, आणि कोणी असे माझ्याशी वागलं नाहीये आधी. हे बघ शोशाना, मी जे काही मला काही एक्सप्लेन करू नकोस, आणि मुळात मला इंटरेस्टच नाही. विजयला भेटत असशीलच ना? हो भेटते. एनी ऑब्जेक्शन? विजय बरोबर मैत्री आहे. मग घोडं काय फक्त मीच मारलंय? विजय सोबत मैत्री नाही, भाऊ आहे तो माझा, आणि मुळात तो भावासारखा वागलाय. कोणी नसताना प्रोटेक्ट केलंय त्यांनी मला. आणि मुळात तुम्हाला काय गरज आहे माझ्या मैत्रीची आयुष्यात मॅडम? फायनल कॉल आहे हा तुझा? फाईन. इथून पुढे आपल्यात जे काही असेल ते निव्वळ प्रोफेशनल असेल. मी काय म्हणते सानिया, थोडंसं साबण अजून टाक त्याच्यामध्ये, नाही, त्याच्यानं गरज- नीट निघेल. अगं ऐक माझं, अगं गरज नाहीये, निघतंय ते खरंच. तुला ना ते नाही करता येते, तू दे बरं मला ते. अगं मी करते आई, मी करते. इट्स ओके. काय इट्स ओके? कसं काय इट्स ओके? मी म्हणते मला दे करू, मी करतेय तर. आई प्लीज तू रिलॅक्स हो जरा, शांत हो. मी करते ना. हे बघ निघालं सगळं. आई तू शांत हो. काय शांत हो? आई अगं बस इकडे प्लीज, प्लीज शांत हो. कशी शांत हो? तू भोसल्यांना फोन करायचा. हो करते. अगं त्यांचाच मेसेज आलाय. बापरे, काय झालं? फॉरेन्सिक वाल्यांचा रिपोर्ट आला. काय? पेंट आहे फक्त, रक्त नाहीये. ओके, तू उगाच टेन्शन घेतेस. उगाच कसं? भोसले नेहमी म्हणतात त्यांचा योगायोगांवर अजिबात विश्वास नाही. काल मी इथं आले आणि दुसऱ्याच दिवशी असं कुणी केलं असेल आता हे?
आलंय ना ते चायला. थांब ना लगेच बाजूला. आता सगळ्यांना मैत्री करायची तेव्हा नाही विचार करता आला काय कोणाला. काय काय एवढं माझ्यावर काय चिडलीस? मी काय केलंय? तुझ्यावर नाही चिडलेले ऍक्च्युली तुझ्यावरच. मला बोलवतोस आणि गायब होतोस. मला लोकांशी बोलत बसावं लागतं. बरं एवढं चिडायला काय झालं मला कळेल का? काय नाही, बोल काय काम होतं. अच्छा ते माझ्याशी फक्त कामाचं बोलणार आहे तू, ठीक आहे. अरे चिडू नकोस. ए बाय द वे कॉंग्रॅट्स. फक्त फायदा, टेन्शन गेलं. 99% केसचा निकाल आपल्याच बाजूने लागणार आहे. हा पण 1% आहे, पण ठीक आहे. आता पार्टी देणार ना. फक्त आता मी जे काम सांगणार आहे ते माती न खाता करायचं बस. अच्छा, मी माती खाते. ओके, गेट लॉस्ट. नाही ऐक करणार ना, का? एसओएस मधून तुला जेव्हा काढून टाकलं होतं अनुजाने, तेव्हा तू आमच्या सगळ्यांच्या मुवमेंट्स ट्रॅक केले होते बरोबर? मी माझं ते सेफ्टी नेट होतं. मी तो अनुजाच्या पण केल्या होत्यास? हो केल्या होत्या. का? मग तुला एसओएस मधून काढल्यानंतर अनुजा कुठे कुठे गेली, कुणाला भेटली, कुणाकडे गेली, आणि स्पेशली जेव्हा मगर गेला तेव्हा अनुजा कुठे होती हे मला सांगू शकशील?